नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. 55 म्हणजे भगवानगडावर मुक्कामी आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावरही भाष्य केलं आहे. माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय देणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. संकट आज आलेलं नाही तर 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जात आहे, असाही आरोप त्यांनी विरोधकांवर केला. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणीही मुंडेंनी केली. भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली याबद्दल त्यांनी नामदेव शास्त्रींचे आभार मानले. संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा राहिला याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक वर्षांनंतर गडावर आलो, मंत्री झाल्यानंतर गडावर येण्याची इच्छा होती असंही मुंडेंनी सांगितलंय. एक लक्षात घ्या, हे संकट आज आलेलं नाहीये. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो. आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाहीये. त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं. या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं. आता जे काही प्रकरण घडलंय ते प्रकरण 53 दिवस चालतंय. यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे. ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल, जे कोणीही असो, कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे. ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. ती आजही माझी भूमिका आहे. काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला, मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली. हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे. मुक्कामी आल्यानंतर ते लक्षात येतं. मी अनेक वर्षानंतर आज मुक्कामी इथं आलेलो. खरं तर मुक्कामी येणं याचं कारण असं होतं की मला आज सकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं होतं. मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो. आज येणं ते बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज उद्या, आज उद्या. पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो. काल रात्रीच आलो. काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं. पूजा झाली आणि आज दर्शन घेतलं. आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे. पुढे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचा थेट संदेश दिलाय. आध्यात्मिक चळवळीचं प्रेरणास्थान असलेल्या भगवानगडावरून त्यांनी सध्याच्या राजकीय चिखलफेकीवर भाष्य केलं. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी वक्तव्य केलेलं आणि यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसंच काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांना बदनाम करतात आणि या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होते असंही महंतांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये आणि तरीही त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवलं जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानं संप्रदायाचं नुकसान आहे. भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही, बघूयात त्यांनी काय म्हटलंय. जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत
त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय. तो गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. शाळेच्या माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना दिली जाणारी अंडी बंद करण्यात आलेली आणि याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं. जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांचं डझनभर अंडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. माध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याचं समज प्रेमाचे संदेश द्यायचे असतात. त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही. ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहेत, अत्यंत आदरणीय आहेत. पण आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे. त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. सर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थिनींनी बुरखा घालून परीक्षा देऊन त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी आपण बघतोय की डझनभर अंडी घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले होते. माध्यान्ह भोजनातनं जी अंड्यांचा आहार होता तो बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचललं. मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलंय. आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश दिला. यावर आता जरांगेंनी टीका केली आहे. मला वाटत नाही ते बोलले असतील, त्यांना दोष देऊन जमणार नाही. मात्र आरोपीचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव असल्याची टीका जरांगेंनी केली आहे. मग तो हे बोल ते मग तो हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे. तो खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणलं याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला. ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग ह्यो. आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे, खूप मोठी हानी आहे. आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो. आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला मोका न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज सुदर्शन घुलेची SIT कोठडी संपली होती, त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीड इथल्या मोका न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आणि आता बातमी बघूयात सैफ अली हल्ला प्रकरणाच्या संदर्भातली. सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV कॅमेरामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळला. FRT चाचणी शरीफुलचा चेहरा अखेर जुळला. फेस रेकग्निशन चाचणीत शरीफुलचा चेहरा जुळल्याचं समोर आलंय आणि यामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेग येणार आहे. आता आरोपी शरीफुलचे फिंगरप्रिंट जुळवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.